लोहगड प्रकरणामध्ये सियाचं नाव चर्चेत आलेलं असतानाच एका अज्ञात सियाची आता एंट्री इकडे झालेली बघायला मिळते आणि या सियाने आता गंडा घातलाय तो तब्बल 56 लाखांना। सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून या अज्ञात महिलेने 56 लाखांचा गंडा घातलाय। मुळशी तालुक्यातल्या एका पोलीस पाटलाला ऑनलाईन शेअर बाजारात मोठा परतावा देण्याचं गाजर दाखवण्यात आलं आणि सायबर चोरट्यांनी ही रक्कम लुटली आहे। मुळशी तालुक्यातल्या एका पोलीस पाटलाने या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या काळात या पोलीस पाटलाने टप्प्याटप्प्याने 56,25,000 रुपयांची शेअर बाजारात गुंतवणूक केली, मात्र एकही रुपयाचा परतावा मिळाला नाही। त्यामुळे मूळ रक्कमही अडकली आणि आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं। या तक्रारीवरून पौड पोलिसांनी सिया नामक महिला आणि तिच्या साथीदारांविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे। डिसेंबर 2025 पासून ते जानेवारीपर्यंत म्हणजे एक पूर्ण महिना 13 वेळा ट्रान्झॅक्शन केलेलं आहे। एकूण 56,25,000 रुपये त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यामध्ये त्यांनी भरलेले आहेत आणि ज्यावेळी त्यांना विड्रॉल मागितलं तर त्यावेळेला त्यांच्याकडून समोरून काही प्रतिसाद येणं बंद झालं आणि त्यावेळेला सागर पापळ यांच्या लक्षात आलं की आपली या ठिकाणी आर्थिक फसवणूक झालेली आहे।